हॅलो फ्रेंड्स, फूडी मंगेश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. संध्याकाळची वेळ आहे. अमरावतीमध्ये खूप 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 पाऊस झाला आणि यावेळी लोक विचार करतात की काही पकोडे भजे असं काही तळीव खायचं. पण माझा विचार असा आहे, माझा मूड झाला की काहीतरी थंड किंवा काही असं कोल्ड टाईप ऑफ फूड खायचं. तर कवरनगर येथील महेश आईस्क्रीम अँड कोल्ड्रिंक या ठिकाणी यायचं आणि तिथला मस्त झकास फालुदा खायचा. चला आपण पाहूया कसं आहे. हाँ फ्रेंड्स, अपने अपने क्या नाम है इसका? महेश आइसक्रीम हाँ फ्रेंड्स, महेश आइसक्रीम एंड फालूदा सेंटर का ये चैलेंज है कि मेरे यहाँ का फालूदा और दिल्ली के चांदनी चौक का फालूदा, इसमें आप कंपैरिजन करके देखना और कौन सा फालूदा है वही आपको डिसाइड करना. मैं आपके सामने फालूदा खाता हूँ और डिसाइड करता हूँ. मैंने दिल्ली का तो चांदनी चौक का फालूदा खाया है, लेकिन मैं अभी ओनर के सामने डिसाइड करूंगा कि कौन सा फालूदा अच्छा है. तर बघा फ्रेंड्स, हा फालुदा आईस्क्रीम याच्यात छान घट्ट रबडी आहे. त्यांनी चॅलेंज केल्याप्रमाणे मी आता तुमच्यासमोर एक्सप्लोर करतो की हा फालुदा कसा आहे. बघा, अक्षरशः मलाईदार आईस्क्रीम आहे, पण याची चव कशी आहे ते बघूया आपण. फ्रेंड्स, मी तुम्हाला खरं सांगतो, या थंडव्यामध्ये सुद्धा मला अतिशय आल्हाददायक वाटत आहे. एवढा सुंदर फालुदा, अक्षरशः क्रीमी रबडी आहे ही आणि त्याच्यासोबत फालुदा आहे आणि क्रीमी आईस्क्रीम आहे. खरोखर तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, तुम्ही जर कधी अमरावतीमध्ये आला तर या आईस्क्रीम सेंटरला, फालुदा सेंटरला, कवरनगरमधला ॲड्रेस आहे. कोणीही सांगेल तुम्हाला नक्की भेट द्या. खूपच सुंदर टेस्ट आहे आणि तुम्ही जरूर कवरनगर अमरावती येथील या फालुदा आणि आईस्क्रीम सेंटरला भेट द्या. तोपर्यंत बाय बाय.